डॉक्टर औषध हवं आहे ना? बोला काय होतंय? डॉक्टर गेले काही दिवस ना छातीत फार धडधड होते. दिलेलं औषध घेतलं सकाळी? हां धडधड नाही थांबली? नाही, उलट अजूनच वाढली आहे धडधड. हा अजून काय त्रास होतोय? झोप लागते का? नाही मग स्वप्न बिप्न पडत असतील? हां स्वप्न तर पडतात ना? काय दिसतं स्वप्नात? स्वप्नात बघा डॉक्टर, मुलगी दिसते. हा कशी दिसते मुलगी? हे जाऊ दे, सांगा की. हे नको. अहो सांगा की डॉक्टर. अतिशय अहो सौमित्र नाहीये घरात. अहो सौमित्र नाहीये घरात. अहो मी काय म्हणते? ह्याला म्हणणं असं नाही म्हणत, ह्याला ओरडणं किंवा एखाद्याच्या अंगावर वसकणं असं म्हणतात. केवढ्यांदा कल्ला करतेस? मी नॉर्मल पोझिशनला असतो ना तर कानाचे पडदे फाटले असते माझ्या, पण नाही, मी स्थिर आहे. अरे म्हणजे याचा अर्थ माझी योगामध्ये प्रगती चाललेली आहे एकदम चांगलं. ऐक ना, हे नलू, तू एक काम कर, मी असा रोज इथं योगा करायला बसलो ना की तू येऊन माझ्या कानाशी ओरडत जा. म्हणजे काय होईल, समजा जर माझा तोल गेला तर त्या आसनाची परत प्रॅक्टिस करायला पाहिजे, आणि जर माझा तोल गेला नाही, मी एकदम स्थिर राहिलो, तर मग माझा योग साध्य झालेला आहे असं समजायला हरकत नाही. क्या बात आहे बाबा. तुमचं राहू दे हो. हे आपलं पोरग सकाळी सकाळी रोज कुठे जातं ह्याचं कोड आहे मला. काळजी करू नकोस, मुलगा आहे आपला डॉक्टर, तो काय घरातून असं पळून बिळून जाणार नाही. अहो तसं नाही हो. अहो त्याचा ब्रेकडाऊन झालंय, त्याची मनस्थिती ठीक नाही, आणि अशा मनस्थितीमध्ये माणसं का. अरे देवा, काहीतरी घोळ आहे हो. खरोखर कसं होणार त्याचं काही खरंच कळत नाहीये मला. तू काय उगीच काळजी करू नकोस, काही होणार नाही, सगळं व्यवस्थित होईल. हे बघ, तुला सांगतो, ह्या सगळ्या योगाच्या गोष्टी असतात. बरं ते असू दे, मला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुला विचारायची, त्याचं उत्तर दे.
आज नाश्त्याला काय केलंयस? भेजा फ्राय. वा, आज नाश्त्यामध्ये नॉनव्हेज, क्या बात आहे. आज उपवास आहे तेव्हा नाश्त्याला भेजा फ्राय करीन का मी? काय रे बाबा, उपवासाच्या दिवशी तरी खाण्यापिण्याचं काय तू सतत हेच विचारत का? पोराबाळांची काही काळजीच नाही तुम्हाला. पाप आहे पाप, उपवासाच्या दिवशी खाण्यापिण्याचं बघतो माणूस. पापी पेट के लिए काय काय ऐकावं लागते परमेश्वरा. उपास आणि उपहास दोन्ही एकाच वेळेस घडला. अरे वा, क्या बात आहे. शामराव, तुम्हाला आज काय काय सुचतंय? हे पोस्ट करायला पाहिजे. हे बघ ऋतू, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा वापरायचा आहे. गोरिला वॉर टेक्निक्स. शत्रूला खिंडीत पकडायचं. तिकडे फार ट्रॅफिक असतं ना. कुठे? गणेश खिंड. जरा चुकतंय. खिंडीत पकडायचं म्हणजे कॉर्नर दे. हे बघ आता हे आहे क्लिनिक फॉर एक्झाम्पल. हा आहे डबिंग स्टुडिओ. त्यानंतर सौमित्रचं घर आणि हे मितूचं घर. आता आपल्याला या चारही लोकेशन्सवर पहारा ठेवायचा. म्हणजेच या चारही लोकेशन्सवर आपले मावळे पोचले पाहिजेत. के वाव, काय प्लॅन केलास यार. सो इम्प्रेस्ड. थँक्स. शेवटी आयुष्य म्हणजे प्रेम. असो तर आपल्याला सगळीकडे आपले असे मावळे पसरायचे आहेत. हे एवढ्या गंभीर विषयाकडे चाललंय. आपल्या ग्रुपमध्ये काही गांभीर्यच नाहीये. हे बाकीचे लोक सगळे कुठे आहेत? आपल्या दोघांचं काम नाही आहे. आपल्याला मावळे लागणार आहेत. डोंट गेट सो एक्साइटेड. मी आदिलला फोन करते. थांब, तू शांत हो. हा, लवकर कर. सॉरी, मला खूप उशीर झाला रे. अरे काय झालं माहितीये का, ते सनसिटीवर रिक्षावाले तयार होत नाहीत रे यायला. एक जण मला म्हणलं 25 रुपये एक्स्ट्रा लावीन तुम्हाला. मग नाही म्हणलीस ना? हो, नाही म्हणले. म्हणलं 20 रुपयाचं एक सदाम देणार नाही. इथेच चुकतं आपलं. आपल्याकडे पर्याय असतो बरं का. सरकारने आपल्याला पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. आता मला सांग, सिंहगड रोड पर्यंत पायी येऊन तिथनं टमटमने स्वारगेटला जाऊन बस करून का नाही आलीस? सरळ 20 रुपयात आली असतीस. खरंच की रे. डार्लिंग, तू असा प्रवास केला असतास? नाही, मी 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 बाईक काढली असती. एक्झॅक्टली. मग तिला विचार ना, बाईक का नाही आणलीस? अरे हा, तू बाईक का नाही आणलीस? अरे बाईकचा इतका राडा झालाय माझ्या बाईकचा इंडिकेटरचा आवाजच येत नाहीये रे. काही उपयोगच नाही त्या बाईकचा आता. इंडिकेटरचा आवाज येत नाही म्हणून बाईकने. इंडिकेटरच्या आवाजावरून आठवलं, आदिल कुठे? अरे गॅरेजवर पण नव्हता आदिल. नव्हता? नाही. बरं असो, रोकडेला मी क्लिनिकवर पाठवलंय. हिल कॉल एनी टाइम. ठीक आहे, आलाच. बोला बहिरजी, काय खबर? महाराज, मी बुरुजावर पोचलो आहे. गमीन बेसावध आहे. गमीन नाही रे, गनीम. गनीम बेसावध आहे. चिंता नसावी. शाब्बास रे माझ्या वाघ्या. स्वराज्य तूच राखणार. आम्ही उत्तरेकडून कूच करतोय. तुम्ही संपर्क क्षेत्रात राहा. जय भवानी. जय भारत माता की जय. काय? सॉरी. जे बोललायस ना, ते टिपिकल पुरुषी आहे. मेल शॉव्हिनिस्ट. खरं सांग, तुला माझा कंटाळायला लागलाय का रे?